रंगभूमी नागपूर ज्यामार्फत पंचम नाट्य महोत्सव आज आपणासमोर सादर होत आहे. या महोत्सवाचे दीपप्रज्वलन करायला आमचे गुरु आदरणीय प्रकाश ऐदलाबादकर सर, त्याचप्रमाणे नाट्य चळवळीला मनामनात रुजविणारे ज्येष्ठ रंगकर्मी माननीय रमेश लखमापुरे सर, सर प्लीज लॉग इन करा सर. अरे पण तू घाई का करतो एवढी? आत्ता एकांकिका सुरुवात झाली आहे, संपायला अवकाश आहे अजून. हो सर, पण तुम्ही जर लॉग इन केलं नाही ना तर हे सेशन टाइम आउट होईल सर. अरे झालं तर झालं. अरे मग सगळी प्रोसिजर पुन्हा पहिल्यापासून सुरू करावी लागेल सर. अरे यार, पुन्हा हेच डायलॉग आपल्याला पुन्हा बोलावे लागतील. ते ते प्रेक्षकांना बोर नाही का होणार सर? सर प्लीज त्वरा करा सर, लॉग इन करा सर. अहो आजच्या दिवसातले तुम्ही माझे पहिले कस्टमर आहात सर. सर सर तुम्ही जर लॉग इन केलं ना सर तर आजच्या दिवसाची माझी बोनी होऊन जाईल सर. थांबा 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 थांबा, एक मिनिट. लावला. हा, व्हेरी गुड सर. आता काढा सर, काय? मोबाईल काढा सर खिशातून. पण कशाला? अरे मी सांगतोय म्हणून काढा सर. हा काढला. हा, त्याच्यावर आता एक वन टाइम पासवर्ड आला असेल सर. वन टाइम पासवर्ड. अरे हो आला. आता तो पासवर्ड टाका सर. कुठे? अरे स्क्रीनवर टाका सर. वन टाइम पासवर्ड. एक मिनिट. टाकला. वेलकम 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 सर. सर वेलकम टू अवर परमेश्वरलोक.com साइट सर. अरे बाप रे. अरे हॅलो. सॉरी सर, आपण एकमेकांना असे टच नाही करू शकत सर. का पण? कारण आमच्या साईटचा तोच नियम आहे सर. अरे यार हे सर 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 असे उदास होऊ नका सर. तुमची जर इच्छाच असेल ना तर आपण एकमेकांना शेक हँड केल्याची ऍक्शन करू शकतो सर. करायची का? चालेल चालेल या चालेल. या सर, मैदानात या असे. 1 2 3. वेलकम वेलकम टू अवर परमेश्वरलोक.com साइट सर. देवा 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 देवा, लई भारी. अरे लय भारीच आहे आमची साइट सर. देवा लई भारी. है, इतक्या दूर तर आपण येऊन पोहोचलो देवा. है. आता करायचं काय? यानं जरा गप्पा मारू. गप्पा नाही सर. अरे आजच्या दिवसातले तुम्ही आमचे लकी विनर आहात. आज मी तुम्हाला आमच्या परमेश्वर लोकाची मोफत सफर घडवणार सर. अरे पण मी कसा येणार तुझ्या बरोबर? अरे आपल्याकडे एक आयडियाची कल्पना आहे सर. हे बघा, तुम्हाला दिसणार नाही पण हे घड्याळ आहे सर. अरे बापरे, घड्याळ? है. तेही काकांचं? नाही नाही, घड्याळावरचा विश्वास उडाला आमचा. अरे काकांचं घड्याळ नाहीये सर हा. हे देवांचं घड्याळ आहे सर. काय म्हणता? हे घ्या सर. हे तुम्ही तुमच्या डाव्या हाताला गुंडाळलं बरं. की तुम्ही इथून गायब. काय? है? आणि सरळ आमच्या परमेश्वर लोकात. देवा, है. तुम्ही मला इतकं खुळा समजतोस की काय? काय झालं सर? मिस्टर इंडिया सिनेमा मी पाहिलाय. हो 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 हो, तुम्ही पाहिलाय? हो. पण मी नाही पाहिला सर. मग? तुम्हाला सांगतो सर, त्या सिनेमामध्ये जी आयडिया आहे ना हा. ती त्या बॉलिवूड वाल्यांनी आमच्याकडून चोरली आहे सर. अरे मग कोर्टात खेचायला त्यांना? अरे कुणाला कोर्टात खेचणार सर? सगळं बॉलिवूड म्हणजे चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबलाय सर. हो 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 हो, आय सी. लेट अस सी सर. काय? म्हणजे लेट अस स्टार्ट सर. हा. बसा सर.
वेलकम वेलकम टू अवर परमेश्वर लोक सर. वा 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 देवा, खूप भारी खूप भारी. मजा आली देवा, मजा आली. मजा आली ना हो. सर? तुमचा प्रवास सुखाचा झाला ना सर? अरे सुखाचा म्हणून काय म्हणता, एसी फर्स्ट क्लास पेक्षाही भारी, क्या बात है. विमानातल्या बिझनेस क्लास पेक्षाही भारी देवा. वा 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 सर. सर आता तुमच्या मोबाईलवर एक फीडबॅक फॉर्म येईल सर. बर, त्यावर मला प्लीज प्लीज 10 गुण द्याल सर. तू कोण देव आहेस की ओला उबेरचा टॅक्सीवाला आहेस? सर सर ओला उबेरच्या टॅक्सीवाल्यांची अशी चेष्टा करू नका सर. अहो तेही सारथी, मीही सारथी. कृष्ण अर्जुनाचा सारथी तसा मी तुमचा सारथी सर. ठीक आहे ठीक आहे, ओके. हा. आता काय? आला बसा सर बसा. इतक्या दांबून आलाय तुम्ही, प्रवासाहून दमले असाल. ही गोष्ट खरी आहे देवा, बसा थकायला झालंय. सर. दिस इज अवर रिसेप्शन. वा 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 देवा देवा. पण मला काय वाटतं, यापेक्षा अधिक पॉश असायला पाहिजे होतं तुमचं रिसेप्शन. होतं सर, पूर्वी पॉश होतं सर. मग काय झालं? प्रायव्हेटायझेशन. म्हणजे आमच्याकडे सुद्धा एअरपोर्टच्या मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट पार्टीजना दिला सर. अरे 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 अरे, काय हा अडाणीपणा. अडाणी 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 नाही सर. मग अरे अडाणी नाही सर, उच्च विद्या विभूषित आहे सर मी. किती शिकलाय रे तू? अरे भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात PhD केलाय सर मी. तरीच मला मगापासून नौटंकी वाटतोय तू. अरे नौटंकी नाही सर, नौटंकी ही लोककला आहे. मी अभिजात भारतीय नाट्य परंपरेमध्ये PhD केलाय सर. म्हणजे लोकनाट्य परंपरेला तू कमी लेखतोस? नाही नाही सर, त्या परंपरेला कोण कमी लेखेल सर. मग अहो तिच्या इतकी लवचिकता, तिच्या इतकी उत्स्फूर्तता, तिच्या इतकी एनर्जी दुसरे कुठेच नाही सर. तुम्हाला सांगतो सर, हे पंचमवाले हे जेव्हा आम्हाला नाटक करायला सांगतात ना सर, आम्ही देखील या लोकनाट्य परंपरेचाच आधार घेतो सर. काय हो, हाय. त्या पंचमवाल्यांना तुम्ही ओळखता का? अरे या पंचमवाल्यांना कोण ओळखत नाही सर. हा, पार स्वर्गापासून पाताळापर्यंत त्यांची ख्याती आहे सर. काय म्हणता? हो जिथे जातात तिथे कार्यक्रम आयोजित करतात सर. हो नाट्य महोत्सव म्हणू नका, संगीत महोत्सव म्हणू नका, काय वाटेल ते आयोजित करतात हो हे पंचमवाले. मी काय म्हणतो, हा. या पंचमवाल्यांना सोडा. अरे सोडा नाही सर, धरा धरा. त्यांच्यामुळे हा प्लॅटफॉर्म मिळालाय आपल्याला. असं म्हणता? हो मग धरा. धरा. अरे यार, सोडा यार. सोडा. अरे यार, असं धरसोडपणा करू नका यार. यार बरं बरं. अरे इतक्या दुरून आम्ही तुमच्याकडे आलो आहे, काही चहा बिया पाजणार की नाही? अरे वाह वाह वाह, मेरे मन की बात छीन ली. बैठो बसा. पण सर चहा नाही, मग अमृत. अमृत फडणवीस? अरे अमृत फडणवीस नाही सर, मग अमृत. अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्याकडे सुद्धा अमृततुल्यवाल्यांची फ्रँचायझी आहे म्हणायची. अरे अमृत तुल्य नाही, अमृता फडणवीस नाही, प्रत्यक्ष अमृत पहिल्या धारेचा. खरंच? बघायचंय अगं. 2 कटिंग अमृत आहे बरं. देवा, कोणाला सांगितलं? अप्सरेला. बघा आली 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 सर. घ्या सर अमृत घ्या. वा 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 वा. गेली सर, गेली गेली. वा वा वा. कसं आहे सर? मला एकदम. अरे कुणाविषयी बोलताय सर? मी अप्सरेविषयी बोलतोय देवा. अरे मी देवा, तुम्हाला मी काय- अमृताविषयी विचारतोय. मी काय म्हणतो देवा, म्हणा. तुम्ही ना एकदा तिला परत बोलवा ना. कशाला? जरा टच करून पाहतो म्हटलं. अरे तुम्हाला किती वेळा सांगू, तुम्ही आम्हाला असे टच नाही करू शकत. मग काय फायदा परमेश्वर लोकात येऊन? अरे हे बघ, प्रत्येक वेळी असा स्पर्श करणं महत्वाचं नसतं रे. असतो देवा, असतो. विशेषतः परस्त्रियांना केलेला स्पर्श खूप सुख देतो पुरुषांना. अरे हे बघ, हे ते तुमच्या पृथ्वीच्या लोकांवर. आमच्याकडे असं नसतं. आम्ही कोणत्याही अप्सरेला कधी स्पर्श करू शकतो.
कधी तिला आलिंगन देऊ शकतो, कधी तिचे फेकू नको देवा. फेकत नाही मी. बोलो बरं मग त्या अप्सरेला. आता ती तर गेली, पण काळजी करू नको, दुसरी असेल. हा ती बघ. हॅलो. काय म्हणतेस, कशी आहेस? लॉंग टाइम नो सी. अगं कुठे होतीस इतके दिवस? काय म्हणतेस, बिझी होती? अगं मग एखादा फोन तरी करायचास ना, तेवढा सुद्धा वेळ नव्हता. बरं बाबा, ठीक आहे. आताही कामाला निघालीस? जा बाई. पण हे बघ, एकदा तुझी सगळी कामं आटोपलीत ना की जरा निवांत भेटूया आपण. हां, ठीक आहे, चल. बाय 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 बाय. बघितलं, अरे आमच्याकडे इतकं सहज सोपं स्वाभाविक असतं सगळं. देवा देवा देवा, हे सगळं आपल्या भारतात कधी येईल? भारतात 100 वर्षांनी येईल. अरे मग तेवढं आयुष्य दे ना मला. अरे ते आपल्या हातात नसतं सर, मग ते कोणाच्या हातात असतं? ते आमच्या चित्रगुप्ताच्या हातात. आता ही कोण चित्रागुप्ता? चित्रागुप्ता नाही सर, चित्रगुप्त. चित्रगुप्त. हा तुमच्या सगळ्या पाप पुण्याचा हिशेब ठेवतो. बरं बरं बरं. जिस दिन तुम्हारे पाप का पलड़ा भारी हो जाता है, भगवान का 2.5 किलो का हाथ पड़ता है तुम पर, उस दिन आदमी उठता नहीं, उठ जाता है. वा देवा, काय डायलॉग मारला तुम्ही. तो बघ, तो दिसतोय आमचा चित्रगुप्त. हा, जरा बिझी दिसतोय तो. अरे तो सतत बिझी असतो, त्याचं काम. वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्यं चन्द्रतारादि त्वं नमः सात्विकं शिवम् पुण्डलीकवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सज्जन हो, प्रत्येक वारकरी आषाढी एकादशीची अगदी चातकासारखी वाट बघत असतात.
आता त्याला आम्ही वारकरी देखील कसे अपवाद ठरणार? हा, पण वारीला जाणं म्हणजे पदयात्रा करून फक्त माऊलीचं दर्शन घेणं एवढंच नाही ह, तर वारीच्या निवासस्थानी वेगवेगळी सोंग धरून नाटकाद्वारे, कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे जनजागृती करणं आणि त्याचा लेखाजोखा माऊली समोर मांडणं. माऊली, तुझ्या या उपदेशानं आमच्या जीवनाला नवीन आयाम मिळालाय. तेव्हा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आम्ही वेगवेगळी सोंग धरून जनजागृती करणार आहोत. तेव्हा आमच्या कार्याला यश दे माऊली. यश दे माऊली. आजचा आमचा विषय आहे दिव्यदान. दिव्यदान. दानेन श्लाघ्यतां यान्ति पशुपाषाण पदपः दानमेव गुणश्लाघ्यः किमन्यैर्गुणकोटिभिः. अर्जुनाशी युद्ध करण्याची प्रबळ महत्वाकांक्षा उराशी जपणारा कर्ण काय तो सामान्य योद्धा होता? छे, युद्धातील सामर्थ्य आणि कौशल्य मिळवण्यासाठी त्याने काय कमी प्रयत्न केले? ब्राह्मण वेशे नटुनी नम्रता धरुनी परशुरामाते. ब्राह्मण वेशे नटुनी नम्रता धरुनी परशुरामाते. शरणागत होनी यत्न करी, शरणागत होनी यत्न करी. अस्त्र निपुण होण्याते रामा, अस्त्र निपुण होण्याते रामा. करीतो गुरुसेवा रामा, करीतो गुरुसेवा. इच्छा अस्त्र निधी मिळवावा देवा. करीतो गुरुसेवा रामा, करीतो गुरुसेवा रामा. करीतो गुरुसेवा. केली क्षत्रिय रहित धरणी, सकल क्षत्रिय निखंदोनी. अस्त्रविद्या वैभव मिळवोनी ब्राह्मणांसाठी राखीला. भगवान, कीर्तिवंत भव. आपण कोण आणि येथे कसे? भगवान, मी सगळ्या अस्त्राची विद्या शिकण्याच्या प्रयोजनानं आपल्याकडे आलो आहे. धरुनी करी धनु तो बाण लक्षास लावी. धरुनी करी धनु तो बाण लक्षास लावी. नमुनी गुरुपदाते चित्त एकाग्र ठेवी. नमुनी गुरुपदाते चित्त एकाग्र ठेवी. नगणी मुळीच कष्टा प्राण लावी पणाला. नगणी मुळीच कष्टा प्राण लावी पणाला. विसरुनी देह भाना शिक्षणी मग्न झाला. विसरुनी देह भाना शिक्षणी मग्न झाला.
एकदा अरण्यात आपल्या गुरुसह कंद, मुळ, फळ, फुलं, समिधा, दर्भ हे आश्रमाला लागणारे साहित्य गोळा करण्यासाठी कर्ण गेला असताना गुरु परशुराम दमले आणि कर्णाच्या मांडीवर शिर ठेवून निद्रिस्त झाले. पण त्यावेळेस वज्रमुख नावाच्या एका भुंग्याने कर्णाच्या मांडीला तोंड लावले आणि सिंहमाच्या खोडासारखी कर्णाची कठोर मांडी त्याने पोखरायला प्रारंभ केला. वेदनेची कळ मस्तकात शिरली होती. मांडीतून रक्ताचा लोट वाहत होता. परंतु गुरुसेवेत मग्न असलेल्या कर्णाने सुतभर सुद्धा मांडी हलवली नाही आणि गुरूंच्या निद्रेत व्यत्यय आणला नाही. अरे पण हे काय? मांडीतून वाहणाऱ्या उष्ण रक्ताच्या स्पर्शाने गुरु परशुराम जागे झाले आणि खंदी रांगासारख्या डोळ्यांनी कर्णाकडे पाहून त्यांनी एका क्षणात ओळखले की हा ब्राह्मण पुत्र नव्हेच वेदना सहन करण्याचे सामर्थ्य ते तर फक्त क्षत्रियाचेच. हे जाणून पुढच्याच क्षणी गुरु परशुरामाच्या तोंडून श्रापवाणी बाहेर पडली. धिक्कार तुझा क्षत्रियाहीना, सोनी मजशी कपटीपणाने मिळू भाषिक विद्यादाना जी अस्त्र विद्या तो आज चोरलीसे, समय तुझ्या ती फळ देईना, समय तुझ्या ती फळ देईना, समय तुझ्या ती फळ देईना. यदि गुणा सुंदर वस्तु अस्ति तर्हि भवतः जामाता कृष्णवर्णस्य अपेक्षाधिकं नाय्यः अस्ति. पुनर्दर्शनाय मिलामः वीरमूर. वीर पश्यन्तु तस्य उपरि दृष्टिं स्थापयतु. पितरं वञ्चितवती त्वां चञ्चतु. आगच्छतु पुरुषा भवतु स्वयमेव मटतु. त्यजमनामूर्त्यस्य प्रेम्णि दीर्घकालं यावस्थातुं न शक्नोति, स च तस्या प्रेम्णि स्थातुं न शक्नोति. तस्या विजयत्रासे अपराधं कृत्वा लम्बितुं तथा तया विना भवितुं मज्जनं श्रेयस्करम्. यदि मम भवतः साहाय्यस्य आवश्यकता अस्ति तर्हि भवान् मां प्रति निष्ठावान् भविष्यति वा? त्वं मय्येव लम्बितुं शक्नोषि. गत्वा किञ्चित् धनं प्राप्नुत्. मूरं द्वेष्टि. तस्य प्रतिशोधं कर्तुं मिलितं कार्यं कुर्मः. अधुना गच्छ, गत्वा सधनम् आनयतु. नर्मिलामः. प्रातः कुत्र मिलिष्यामः? मम गृहे. इदानीं नास्य मज्जनस्य वार्तामधिकम्. मया तस्मिन् विषये मम मनः परिवर्तितं. पुनर्दर्शनाय पुनर्मिलामः. एवं अहमेतं मूर्खं मम निधौ करोमि. यदि अहं तादृशेन मूर्खेण सह समयं यापयामि तर्हि तस्मात् किञ्चित् विनोदं धनं च न प्राप्य अहं मम कपडम् अपरिष्यामि. अहं मूरं द्वेष्टि. एतत् मम योजनायाः कृते अपि श्रेष्ठं भविष्यति. यस्य आकर्षकः अस्ति. किञ्चित् कालानन्तरम् अहं मातल्लो इत्यस्मै मृषा वक्तुं शक्नोमि यत् यस्य देशमना एत्यनया सति समीपं गच्छति इति. स एव दृश्यते स भर्तुः वञ्चनाय स्त्रियं प्राप्तुं शक्नोति. अहं तं गर्दभोज परितः नेतुं शक्नोमि. तत् एव मया योजनायाः बीजानि स्थापितानि. नरकस्य साहाय्येन फलं भविष्यति. एकः पालः, एकः पालः, एकः पालः. भोः पश्यन्तु, पालस्य बहुमूल्यः यात्रिकः तटे आगतः. यूयां साइप्रस्य पुरुषजानुभ्यां
महोदय, ईश्वरस्य कृपा भवतः परित भवतु। एतत् एव मम जालपुटे मक्षिका इव कैस्यो आगच्छतु। अहं भवतः वृद्धां भवतः शिष्टतां प्रयोक्ष्यामि। अहं तत्तुरे जानामि मूरयति खलु अस्ति। गच्छामः, मिलित्वा तस्य स्वागतं कुर्मः। पश्यतु, सा गच्छति। अहो मम सुन्दरी योद्धा, मम प्रिय अथेलो, मम आत्मा अति प्रसन्नः अस्ति। न मन्ये मम आत्मा पुनः कदापि एतादृश सुखी भविष्यति। स्वर्गः अस्मान् वृद्धावस्थायाम् अधिकं प्रेमं ददातु। त्वम् इदानीं सुखी असि, परन्तु अहं तव सुखं क्षतं करोमि। यद्यपि प्रामाणिकम् इति भवतः मां मन्यते। आगच्छतु, दुर्गं गच्छामः। मम समीपे शुभसमाचाराः सन्ति। प्रतीक्षा समाप्ता, तथा च दुर्गः सर्वत्र निमज्जति। मया सह आगच्छतु देवदेवोन। एकवारं पुनः भवन्तं सायग्रदेशे दृष्ट्वा अतीव आनन्दः अभवत्। अथेलो श्रान्तः अस्ति, किन्तु डेस्डेमोना सह भवितुम् इच्छति, यतः तेषां विवाहरात्रौ अद्यपि वास्तविकी न अभवत्। ते गच्छन्ति। इयागो कैसियो च एकान्ते स्तः। इयागो कैसियो एनम् अधिकं मद्यं पातुं प्रयतते, परन्तु इयागो न पिबति। द्वारस्य घण्टा ध्वन्यते, ततः कैसियो द्वारम् उद्घाटयितुं गच्छति। चषको वदति तेन किं, मदिरा वदति तेन किं। तत्र सैनिको जना, तत्र सैनिको जना, न जाने सैनिको न जाने मैं मनो। सैनिको मदिरा टेन टेन। यदि अहं तं पेयं प्रातुं शक्नोमि, तस्य पूर्वमेव पातुं यतस्ति, तेन सह युद्धप्रियः स्वादिष्टः च भविष्यति, यथा दुर्प्रशिक्षितः, यथा युवत्यः कुक्कुरः। लेफ्टिनेंट ध्वजवाकस्य परितः स्वर्गं प्रविष्टव्यः। इदानीं मत्तैते मामन्यध्वं सज्जनः। अत्र मम ध्वजवाकः अस्ति। एषः मम दक्षिणस्य, अयं वामस्तः मम। अहं न मत्तस्मि। अहं शुश्रूषितुं शक्नोमि। अति उत्तमम्। अतीव साधु तदा। अहं मत्तः इति भवता न चिन्तनीयम्। स्वस्थानकं चलन्तु महाशयाः, सर्वधर्माः पालयन्तु अद्य रात्रिकृते। त्वं पश्यसि एतत् किमर्थं केवलं गतः? कैसियो स एतादृशः उत्तमः सैनिकः अस्ति। स सीजस्य सेनायाः सेनापतिः भवितुम् अर्हति स्म। तस्य तु गुणैः अतीव दुष्टम् अस्ति। अहं तु चिन्तयामि यत् अथैलोः यं विश्वासं स्थापयति, सः बहु समस्यां जनिष्यति इति। किन्तु सः प्रायः एतादृशः मत्तः अस्ति वा? अस्य विषये सेनापतिः ज्ञातव्यः। अहं कैसियो इत्यस्य प्रेम करोमि। तस्य मद्यपानस्य इच्छायै किमपि करिष्यामि। परन्तु शृणु, सः कोलाहलः। किं प्रकरणं लेफ्टिनेण्ट्? एकः दुष्टः किं कर्तव्यमिति वक्तुं गच्छति। अहं दुष्टान् एकं चरणं यावत् ताडिष्यामि। मां
ताडितवान् किं त्वं किमपि उक्तवान् त्वं खलु कोऽपि उक्तवान् लेफ्टिनेण्ट् नास्ति कृपया महोदय अस्य प्रारम्भं ददातु गच्छतु महोदय अन्यथा भवतः शरीरस्य प्रारम्भं करिष्यामि त्वं मत्तः असि इति त्यजतु मत्तः अत्र किं प्रयोजनम् अहं रक्तस्रावं करोमि अहं घातकः अस्मि कस्य अवश्यं हेतु ईश्वरस्य कृते अस्य युद्धस्य किं कारणं प्रामाणिक यादव त्वं चिन्तया व्यथितः दृश्यसे कथयतु केन एतत् आरब्धम् अहं न जानामि यत् केन आरब्धम् कथं त्वं मनःतः एतावत् बहिः अभवः माइकल् कृपया मां क्षमस्व मम रक्षेण किमपि न शक्यते अधुना स्वर्गेण कथयतु यत् कथम् एतत् वृथा युद्धः आरब्धः केन आरब्धः माइकल् इत्यस्य विषये दुर्भाषणं कर्तुं न शक्नोमि अपि तु मम जिह्वा छड्डनं परम् स्वस्य क्रोधेन क्यासियो मौण्टेन् विरुद्धम् अन्यायं कृतवान् यः केवलं साहाय्यं कर्तुं प्रयतमानो भवति परन्तु अहं मन्ये क्यासियो पलायितस्य पुरुषस्य किञ्चित् विचित्रम् अपमानं प्राप्तवान् स्यात् यत् सः केवलं सहितुं न शक्तवान् यादव अहम् अवगच्छामि यत् भवतः क्यासियो प्रति स्नेहः भवन्तं निराशं करोति यत् सः कृतवान् क्यासियो अहं त्वां प्रेम करोमि परन्तु त्वं मम अधिकारिणां मध्ये एकः नासि किं प्रयोजनं प्रिय सर्वं कुशलमस्ति प्रिय पुनः शयनं गच्छतु महोदय अहं स्वयमेव भवतः व्रणानां परिचर्यां करिष्यामि कश्चित् तं दूरं नयति सैनिकः शुभरात्रि सर्वे धन्यवाद नारायण विद्यालयम. आत्ता सादर झालेली एकांकिका नुकत्याच नागपुरात पार पडलेल्या बालरंगभूमी परिषद नागपूरतर्फे संस्कृत बालनाट्य स्पर्धेत सादर झाली होती. हाँ बोला. मी संतोष जाधव आहे. अच्छा आप संतोष जाधव है हाँ. एक सेकंड हेलो ऍड्रेस मैडम एक्सक्यूज मी. ए भाई हटना. हाँ हेलो. हाँ अरे इधर देखो. हाँ दूसरे माळे पे हो. ये उसी तरफ से. हाँ आओ. हाँ हाँ. क्या? हाँ लिफ्ट ऑर्डर किए ना कल तक आ जाएगी बोले. अभी आओ पायरी पायरी से. मैडम मजा आता ना पायरी पायरी से. मैडम हुआ क्या है? एक्चुअली आवर सर इज ऑन द वे प्लीज वेट रस्त्यात आहे. ओ भाई जमेगा उधर से तो आओ ना इधर से. क्या भाई? अरे सर है हमारे. तो यार प्लीज थोड़ा. संतोष जाधव यही रहते हैं ए नहीं नहीं इधर सब झारखंड रहते हैं. हम क्या पागल है जो दरवाजे पे जादव का पट्टी लगाए हैं? ये कपना बघू तर ते कोण आलंय आधी. काय बोल बोला. मीच संतोष जाधव आहे. क्या किया मैंने? अरे रिलैक्स रिलैक्स. अरे मैं तो सिर्फ एक गपना. फार फार तर हवा लागेल तेरे त्यांना. अरे बोलो ना बाबा क्या हुआ है? ये बोलता है संतोष जाधव किधर है. ये भी बोलती संतोष जाधव किधर है. अभी आप भी बोल रहे हो संतोष जाधव किधर है. अरे संतोष जाधव जाधव जी आप बैठिए प्लीज प्लीज आप बैठिए. आपके पैर की चोट ठीक है? नहीं आप चल तो पा रहे हैं ना? अरे बाबा सब ठीक है लेकिन ये तो बताओ कि हुआ क्या है. जाधव जी आपने हमारे सर की जान बचाई है.